वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल एंडिंगला आमचा ध्रुव मस्तपैकी छान झोपून गेला आहे. पण ॲक्च्युअल गोष्ट तर ही नंतर सुरुवात झाली आहे, मध्यरात्री. ती काय ते तुम्ही बघा पुढे ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आता वाजले आहेत 5:15 आणि आमचे साहेब आहेत फुल ऑन एनर्जीमध्ये, खेळण्याच्या मूडमध्ये. ध्रुव काल रात्री 1:30-2च्या आसपास उठला आणि त्यानंतर त्यामध्ये एवढी एनर्जी होती खेळण्यासाठी की ते सकाळी 6 वाजेपर्यंत त्याचा हाच कार्यक्रम चालू होता. त्यांनी आम्हाला जराही झोपून दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आज मस्तपैकी आमचं जागरण झालेलं आहे. आणि आता साहेब मस्त 6च्या नंतर झोपून गेले आणि दुपारपर्यंत छान त्यांनी झोप काढली. सो आज आम्हालाही उठायला उशीर झाला. त्याच्यामुळे साधं सोपं आपलं इन्स्टंट रेडीमेडवालंच रागीचं नाचणीचं डोशाचं पीठ होतं, त्याचे डोसे काढले फटाफट जेवणासाठी आणि खोबऱ्याची चटणी बनवली फटाफट. सो आजचं आमचं जेवण हेच होतं दुपारचं. असे नाईट आउट्स तुम्ही म्हणू शकता आमचे मध्ये मध्ये चालूच असतात, कारण की त्याचे शेड्यूल जे आहेत झोपेचे ते मध्ये मध्ये चेंज होत आहेत. आता जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून रात्रीचं मोस्टली जागरण हे आमचं ठरलेलंच आहे, कारण की रात्रीच्याच वेळेत आम्हाला एवढी जास्त एनर्जी असते खेळण्यासाठी. आणि असंही नाही आहे की शांत आपलं बसून राहिलं किंवा काय, त्याच्यासोबत खेळायला पाहिजेच कंपल्सरी. मस्त इथे मग डोसे तयार झाले आहेत नाचणीचे. ॲक्च्युली मी हे फर्स्ट टाईम ट्राय केले नाचणीचे डोसे. आधी मी खाल्ले नव्हते कधी, बट छान लागले, मस्त होते. मस्त तिखट अशी खोबऱ्याची चटणी बनवली होती. आणि आता माझा फेवरेट सिरियल आणि इथे मस्त जेवण करत आहे. सो इथे चालू आहे आमचं रांगणं. गेले 1-1.5 आठवडा झालं आमच्या ध्रुवने रांगायला सुरुवात केली आहे. आणि आता हळूहळू तुम्ही बघू शकता घराचे कोपरे जे आहेत त्याच्यावर आम्ही ताबा मिळवायला सुरुवात करत आहोत. घरभर आम्ही फिरतो आहे. मम्माच्या पाठीपाठीसुद्धा आम्ही रांगत फिरायला सुरुवात केली आहे. ॲक्च्युली खूप मज्जा येते त्याला असं करताना बघताना. आधी कसं किचनमध्ये किंवा कुठे काही काम करते वगैरे तर नुसतं बघत असायचा, बट आता मी जिथे जाते त्याला जेव्हा खाली सोडलेलं असतं रांगायला तेव्हा तो पाठी येतोच येतो. सो फ्रेंड्स, आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये साधं सोपं भाजी भाकरीचा बेत होता. पापडीची भाजी केली होती मस्त, तिळकुट आणि घाटी मसाला टाकून एकदम सिम्पल. लसणाची फोडणी दिलेली, कांदा भरपूर सारा आणि तिळकुट टाकणार आहे, हळद थोडीशी आणि घाटी मसाला बस. आणि वाफेवर मस्त त्याला शिजवून घेणार आहे. साधी सोपी भाजी अशी खूप मस्त लागते भाकरीसोबत. आणि सेम अशीच गवारीची भाजीसुद्धा आपण करू शकतो, तीसुद्धा खूप टेस्टी लागते अशी. तर एकीकडे जो भात शिजत ठेवला आहे ते रेडी होते ध्रुवसाठी किमटी. सो आता त्याला इव्हनिंगला मी ते भरवत आहे, कारण की मस्त त्याने झोप घेतलेली आहे. कारण की 6 वाजता झोपल्यानंतर दुपारभरात मध्ये उठून दूध प्यायचा कार्यक्रम आम्ही केला आहे आणि मस्त छानपैकी झोप काढली आहे. तर आता मस्त त्याला गरमागरम खिमटी भरवणार आहे मी. सो एकीकडे आमची भाजी रेडी होते आणि एकीकडे ध्रुवचं काय बोलू शकतो, स्नॅक्स टाईम तर नाही आहे, बट येस त्याचा लंच जो आहे तो इव्हनिंगला होतो आहे. त्याचा पूर्ण टाईम शेड्यूल हा वेगळा चालला आहे. तर इथे आपण मस्त घाटी मसाला टाकला आहे भाजीमध्ये. त्याला वाफेवरतीच आपण भाजीला शिजवून घेणार आहोत. मोस्टली ह्या ज्या भाज्या आहेत, गवार झालं किंवा पापडीची भाजी झाली किंवा अजून कोणती भाजी म्हणू शकतो आपण, मटकीची भाजी झाली वगैरे, ह्या स्पेशली मी फक्त वाफेवरती शिजवून घेते. मी कधीही पाणी ॲड करत नाही. वाफेवरती शिजवल्याची थोडा वेळ लागतो, बट
ती जी टेस्ट लागते वाफेवर शिजलेल्या भाजीची ती अप्रतिम असते. पाणी टाकून शिजवलेली भाजी मला आवडत नाही. सो इथे आता तुम्ही पाहिलं असेल, आता मस्त तिळकूट टाकला आहे मी शेवटी एंडिंगला. परत एकदा थोडंसं परतून घेणार आहे मी भाजीला. भाजी ऑलमोस्ट तयार झाली आहे. तर फ्रेंड्स, अजून एक गोष्ट जी आहे जी ब्लॉगमध्ये मी शेअर करते पुढे आता, की संध्याकाळच्या वेळेत आत्ता थोड्या वेळाआधी ध्रुवला परत झोप येत होती आणि मी असं थोडं ठरवलं होतं की आता संध्याकाळच्या वेळेत त्याला झोपून नाही देणार आहे, कारण की म्हणजे तो रात्री झोप घेईल जरा प्रॉपरली, रात्री लवकर झोपून जाईल म्हणजे. पण त्याला जी झोप आली होती ती आवरत नव्हती. प्रयत्न केला खूप की तो नाही झोपायला पाहिजे, थोडंसं खेळण्याचा किंवा त्याला मी घेऊनच बसले होते. बट कशा प्रकारे त्याने त्याची झोप कंप्लीट केली आहे हे छोटूसा पार्ट मी पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतच आहे. सो आत्ता इथे ध्रुवच्या खिमटी जी आहे, इंद्रायणी राईसची मी खिमटी बनवली होती, विसरले सांगायला, तर ते इथे भरवून घेत आहे. तर मस्त ध्रुवचं झालेली आहे खिमटी खाऊन. तर इथे जे आहे ते डिनरसाठी भाकरीमध्ये छोटीशी भाकरी जी दिसते तुम्हाला ती आहे ध्रुवची. आज एक न्यू डिश मी त्याला भरवणार आहे, ट्राय करणार आहे. दूध आणि भाकरी तो खातोय का? आपण आपल्या लहानपणी हा प्रकार भरपूर खाल्ला आहे, दूध भाकरी आणि साखर. साखर तर अजून चालू केलेली नाही आहे ध्रुवला, बट आज मी दूध आणि भाकरी. सो भाकरी झाल्यानंतर मी आधीच थोडंसं भिजवून ठेवत आहे, कारण की एवढं अजून चावायला जमणार नाही आहे. सो मी सोक करत ती ठेवली आहे मऊ पडण्यासाठी भाकरी दुधामध्ये, गरम दुधामध्ये. सो आता मी जेवून घेतो. जो व्लॉग मी तुम्हाला सांगितला होता गमतीशीर, की ध्रुव त्याची झोप कंप्लीट करायला किती प्रयत्न करतो आहे, ते तुम्ही इथे पहा. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलं असेलच, झोप ही काय आम्हाला आवडली नाही आहे आणि आम्ही झोपून घेतलं आहे. मलाही थोडंसं नंतर वाईट वाटलं आणि मी त्याला झोपून दिलं थोड्या वेळासाठी. सो आता आमचा डिनर जो आहे तो झाला आहे आणि आता ध्रुवला दूध आणि भाकरी मी ॲक्च्युली नंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे, भाकरी आणि दूध, कारण की ती एवढी जशी पाहिजे होती तशी स्मॅश होत नव्हती, थोडी जाडसरच राहत होती, म्हणून मी मिक्सरमधून काढून घेतलं, त्याला बारीक करून घेतलं. सो थोडंसं आम्हाला आवडत नाही आहे, आवडतं आहे किंवा आवडतही नाही आहे. मध्ये मध्ये त्याचं नो करायचं चालू होतं. त्याची सवय आहे, त्याला जर कुठली गोष्ट नको हवी आहे किंवा नाही आवडली आहे तर ही आमची कोड लँग्वेज आहे, नो 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 नो. सो तो खातही आहे, त्याला आवडतं आहे आणि आवडत पण नाही आहे, कन्फ्युजन आहे. बट ट्राय केलं मी भरवायचं. जवळपास 8 ते 10 घास त्याने खाल्ले आणि त्याच्यानंतर तो घेतच नव्हता. सो तिथे मी समजून गेले की ही जे आहे ते आत्ता सध्या तरी त्याला आवडत नाही आहे. ॲक्च्युली साखर असले की थोडंसं छान लागतं अजून. ते मी उद्याच्या ब्लॉगसाठी नक्की शूट करून ठेवेल तुम्हाला दाखवण्यासाठी. सो फ्रेंड्स, कसा वाटला आजचा आमचा ब्लॉग आणि कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.